इच्छाधारी नागिणचा शाप. गावाच्या काठावर एक मोठा तलाव होता, नागतीर्थ. गावकरी सांगायचे की तिथे एक इच्छाधारी नागिण राहायची. जो कोणी त्या तलावात वाईट उद्देशाने पाय ठेवेल, त्याला ती शाप देईल. रतनसिंग नावाचा एक धनदांडगा व्यापारी त्या गावात आला. त्याला समजलं की नागतीर्थ तलावाच्या तळाशी एक अमूल्य वस्तू आहे. ती मिळवली की अमरत्व प्राप्त होतं, असं लोक सांगायचे. रतनसिंगने काही माणसं गोळा केली आणि त्यांना तलावात उडी मारायला लावलं. पण जसे ते पाण्यात उतरले तसे एक एक करून गायब होऊ लागले. आवाज आला नाही, चिखल उडाला नाही, फक्त पाणी शांत होतं. रतनसिंग घाबरला, पण त्याच्या मनात अजूनही लालच होता. जर ते सापडले नाहीत तर मी स्वतः जाईन, असं म्हणून तो तलावात उतरला. तो खोल जात असताना अचानक त्याला समोर एक तेजस्वी प्रकाश दिसला. आणि त्या प्रकाशाच्या मध्यभागी एक सुंदर स्त्री बसलेली होती. तिचे केस गडद काळे, डोळे हिरवट चमकणारे आणि तिच्या गळ्यात नागासारखी माळ होती. कोण आहेस तू? रतनसिंगने विचारलं. ती स्त्री मंद हसली आणि म्हणाली, मी या तलावाची रक्षक आहे, इच्छाधारी नागिन. मला फक्त ती वस्तू हवी आहे, मग मी जाईन, रतनसिंग म्हणाला. नागिणीच्या चेहऱ्यावर एक कटाक्ष आला. ही वस्तू लालचांसाठी नाही. तू माझ्या भूमीत प्रवेश करून मोठी चूक केलीस. भाग दुसरा पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्स स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.